ह्या वर्षी पुकार फेलोशिपच्या संशोधनासाठी आमच्या ग्रुपला संधी मिळाली होती। आमच्या ग्रुपमधील 8 पैकी 5 मुले ही अनाथ आहेत आणि आम्ही अनाथालयात वाढलेलो आहोत। सध्या आम्ही आफ्टर केअर हॉस्टेल शिंबूरमध्ये राहतो। आमचा विषय अनाथ मुलांचे करिअर हा आहे। हा विषय ठरवण्याच्या आधी वेगवेगळे विषय आम्ही ठरवले, पण नंतर आम्हाला असे वाटले की आम्हाला ज्या शिक्षणाच्या करिअरच्या ज्या अडचणी वा समस्या आहेत त्याच्यावर आम्ही संशोधन का करू नये, कारण आम्हा ग्रुपमधील मुलांना करिअरच्या अडचणी आहेत। आमच्या इच्छाकांक्षा फार मोठ्या आहेत, मोठे होऊन स्वतःचे करिअर घडवायचे आहे, पण महत्त्वाचे शिक्षण आम्हाला मिळत नाही। करिअर सर्वांना करायचे आहे, मग ते पालक असलेले मुलं असो किंवा आमच्यासारखे अनाथ मुले। सर्वांना स्वतःचे करिअर घडवून समाजात जगण्याचा अधिकार आहे, स्वतःचे करिअर निवडण्याचा हक्क आहे। मग या अधिकारापासून आम्ही का वंचित आहोत? केवळ आम्ही अनाथ आहोत म्हणून? या सर्व प्रश्नाची उत्तरे शोधण्याचे प्रयत्न आम्ही संशोधनातून केले। 1. पालकांसोबत राहणाऱ्या मुलांना करिअरविषयीचे मार्गदर्शन मिळते ते आम्हाला मिळत नाही। 2. जे कोर्सेस आम्हाला करावेसे वाटतात त्याची फी खूप असते, ती फी कोण भरणार हा प्रश्न निर्माण होतो। 3. शाळा कॉलेजसाठी लागणारे कागदपत्रे आमच्याकडे नसतात। 4. वयाच्या 20 वर्षानंतर वसतिगृहामध्ये राहण्याची सोय आम्हाला नाही, बाहेर कुठलीही सपोर्ट सिस्टीम नाही, त्यामुळे शिक्षणाचा विचार करण्याऐवजी तंत्रशिक्षण घेऊन पैसे कमवण्याची सक्ती आमच्यावर होते। वरील कारणामुळे आम्हाला मनासारख्या शिक्षणाची संधी मिळत नाही। माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास पुकारचा वर्षभराचा प्रवास करताना आलेला अनुभव वेगळाच होता। पुकारमध्ये विषयापासून ते गटचर्चेपर्यंत आणि प्रत्येक गोष्टीसाठी मिळालेलं स्वातंत्र्य छान होतं। स्वतःमध्ये बदल कसा घडला कळलेच नाही। ज्ञान, माहिती या सर्व गोष्टी स्वतःमध्ये केव्हा रुजू झाल्या समजलेच नाही। माझ्यातच बदल घडला नसून आमच्या ग्रुपमधील प्रत्येक मुलाच्या वागणुकीत सुद्धा बदल घडला। संशोधन करताना आलेली मजा, आनंद ही वेगळीच होती। याच्या अगोदर मी कधीही एवढ्या मोठ्या स्टेजवर आणि इतक्या लोकांसमोर बोललो नाही। मला जी संधी आज मिळाली ती इतर अनाथ मुलांना पण मिळावी ही आशा करतो। धन्यवाद।